प्रत्येक मराठी माणसाला संताप येईल अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. कारण जर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तिची जी काही शारीरिक परिस्थिती आहे आणि त्यानंतर त्या माणसाने ज्या पद्धतीने तिला मारलंय, मला असं वाटतं की अशाला तर सोडलंच नाही पाहिजे, अशाला योग्य तो धडा शिकवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता त्या मुलीला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल, कारण कालपासून ती ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये तिला मेडिकली मदतीची गरज आहे आणि ती मेडिकली मदत आता आम्ही आमच्याकडनं तिला देऊ. अशा मारण्याची जी काही त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती. सो तो क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे. सो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे. आम्ही तर आहोतच, त्याच्यात एवढी हिंमत असेल तर तो त्यांनी तिच्या घरपर्यंत येऊन दाखवा, पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की. मी सांगतो ना, या लोकांना माज आलाय, यांना महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांच्या वरद असल्यामुळे ना यांना माज आलाय आणि यांचा माज उतरवला गेला पाहिजे. माझं नेहमी मत असतं की पहिलं कायद्याने त्यांचं काम करावं. जर त्यांनी त्यांच्याकडनं जर कुठली हलगर्जीपणा होणार असेल तर मात्र आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या जर तो हातात लागला तर मी जसं मगाशी म्हटलं तसं हाताला हाताने